ब्रह्मणाम् ब्रह्मणस्पद आनः शृण्वन्नोतिभिः सेदसादनम् श्रीमहागणपतये नमः जातवेदसे सुनपामसो ममराते यतो निदहाति वेदाः स नः परिषदति दुर्गाणि विश्वानावेव सिन्धुम् दुरिदात्यग्निः क्षेत्रादिदेवता श्रीदुर्गा परमेश्वर्यै नमः सक्त्वमिव ऋत उना पुनन्तो यत्र धीरा मनसा वाचमक्रता अत्रा सखाय सख्यानि दानते भद्रेषाम् लक्ष्मीर्निहिताधिवाची श्रीमहालक्ष्मी नमः प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनी एव ते धेनामभित्र्यवतु श्रीमहासरस्वत्यै नमः याः फलिनीरित्यस्य अथर्वणोऽभिषगोषधयो नष्टुपो फलसमर्पणे विनियोगः ॐ याः फलिनीर्या अफला अपुष्पायाश्च पुष्पिणीः बृहस्पतिप्रसूतास्तानो मुञ्चन्त्वं हसः इदं फलं मया देवा स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि ॐ शङ्कारूपेण मच्चित्तं पङ्केकृतमभोज्यया किङ्करेयस्य सामाया शङ्कराचार्यमाश्रये प्रह्लादवरदो देवो यो नृसिंहः परो हरिः नृसिंहोपासकन्नित्यं तं नृसिंहगुरुं भजे श्रीसच्चिदानन्दशिवाभिनव्य नृसिंहभारत्यभिधान्यतेन्द्रान् विद्यानिधीन् मन्त्रनिधीन् ददात्मनिष्ठान् भजे मानवशम्भुरूपान् सदात्मध्याननिरतं विषयेभ्यः पराङ्मुखम् नौमि शास्त्रेषु निष्णातं चन्द्रशेखरभारतीं विवेकमहाप्रज्ञं धैर्योदार्यक्षमानिधिम् सदाभिनवपूर्वन्तं विद्यातीर्थगुरुं भजे अज्ञानान्धान्धवेतीर्थं विद्यातीर्थं विवेकिनां सर्वेषां सुखदं तीर्थं भारतीतीर्थमाश्रये विद्याविनयसम्पन्नं वेदरागं विवेकिनं वन्दे वेदान्ततत्त्वज्ञं विदुशेखरभारतीं पञ्चाशल्लविभिर्विभक्तमुखदोः तन्मध्यवक्षस्थलाम् भास्वन्मौलिनिबद्धचन्द्रशकलामावेन तुङ्गस्तने मुद्रामक्षगुणं सुधाढ्यकलशं विद्यान्तहस्ताम्बुजैः बिभ्राणां विशदप्रभान्द्रिणेनां वाग्देवतामाश्रये शान्तं पद्मासनस्थं शशधरमकुटं वन्दवक्त्रं त्रिनेत्रं शूलं वज्रं च खड्गं परशुमभैरं दक्षभागे वहन्तम् नागं वाशं च खण्डां प्रलयोतवहं साङ्गुषं वामभागे नानालङ्कारयुक्तं स्फटिकमणिनिभं पार्वतीशं नमामि आरोग्यं पद्मबन्धर्वितरतु नितरां सम्पदं शेतरश्मिः भूलाभं भूमिपुत्रः सकलगुणयुतां वाग्विभूतिं च सौम्यः सौभाग्यं देवमन्त्रे रिपुभयशमनं भार्गवः शौर्यमार्गिः दीर्घायुः सैन्निकेयो विपुलतरयशः केतुराचन्द्रतारम् अरिष्टानि प्रणश्यन्तु दुरितानि भयानि च शान्तिरस्तु शुभं मेस्तु ग्रहाः कुर्वन्तु मङ्गलम् न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः परेण नागन्निहितं गुहायां विभ्राजते तद्यतयोऽभिसन्ते वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः सन्न्यासयोगाद्यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोके सुपरान्तकाले परामृतात् परिमुच्यन्ते सर्वे दक्रं विपापं परमेस्तभूतं यत्पुण्डरीकं पुरमध्यसग्रस्थम् तत्रापि दक्रं गगनं विशोकस्तस्मिन् यदन्तस्तदुपासितव्यम् यो वेदादोत्सरः प्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिरेनस्य यः परः स महेश्वरः श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यवर्या पदवाक्यप्रमाणपारावारपारेण यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाध्यष्टाङ्गयोगानुष्ठाननिष्ठा
नमश्चक्रवर्ते अनाद्यविच्छिन्न श्रीशङ्कराचार्य गुरुपरम्परा प्राप्ता षड्दर्शनस्थापनाचार्य व्याख्यानसिंहासनाधीश्वर सकलनिगमागमसारहृदय साङ्ख्यत्रयप्रतिपादक वैदिकमार्गप्रवर्तक सर्वतन्त्रस्वतन्त्र आदिराजधानी विद्यानगरमहाराजधानी कर्णाटकसिंहासनप्रतिष्ठापनाचार्य श्रीमद्राजाधिराजगुरु भूमण्डलाचार्य ऋष्यशृङ्गपर्वराधीश्वर तुङ्गभद्रातीरवासी श्रीमद्विद्याशङ्करपादपद्माराधक श्रीमज्जगद्गुरु श्रीमदभिनवविद्यातीर्थमहास्वामि गुरुकरकमलसञ्जात श्रीमज्जगद्गुरु श्रीभारतीतीर्थमहास्वामिना तत्करकमलसञ्जात श्रीमज्जगद्गुरु श्रीविधुशेखरभारते महास्वामिनाञ्च चरणारविन्दयोः साष्टाङ्गप्रणामान् समर्पयामः। तेजो चतुर्वान् दशमे युगे अपामर्थैयतेनाम् ब्रह्मा भवति सारथिः। श्री सद्गुरुचरणारविन्दाभ्याम् नमः। ओम पवित्रं तैत्तनयोः आंगिरसः पवित्रः सोमो जगते पवित्राभिमन्त्रणे विनियोगः। ओम पवित्रं दैविदतं ब्रह्मणस्पते प्रभुर्गात्राणि वर्षेषु विश्वताः अतत्सदनोर्नददामोष्णदे श्रुता सविद्वहन्तस्तत्समानसा तपो पवित्रं विदतं दिवस्पदे शोदन्तो अस्य दन्तभोव्यस्थिरन् अवन्द्यस्य पवितारमाशवो दिवस्पृष्ठमदिशिषन्ति चेतसा। ओम भूर्भुवस्वः इति पवित्रं कृत्वा नमो महद्भ्यो नमो अमद्भगेभ्यो नमो युवभ्यो नमः आश्रिनेभ्यः यदामदेवान्यदि शक्नवाममाज्याय शस्त्रं समागच्छेवाः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। करिष्यमानस्य कर्मणः आरम्भमुहूर्तः सुमुहूर्तोऽस्ति विजनं गृह्णन्तो सदेव लग्नं सदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते घ्रीकं स्मरामि। ध्रुवन्ते राजा वरुणो ध्रुवं देवो बृहस्पतिः ध्रुवं इन्द्रश्चाग्निश्च राष्ट्रं धारयतां ध्रुवम्। मुहूर्तमस्तु सुप्रतिष्ठितमस्तु उत्तरे कर्मण्यविघ्नमस्तु दर्भेश्वासीनो दर्भान् धारयमाणः पृथ्वीति मन्त्रस्य मेरुपृष्ठऋषिः कूर्मो देवता सुतलं छन्दः आसने विनियोगः। ओम तद्विद्वया धृता लोका देवी त्वं विश्वना धृता पञ्चधारयमां देवी पवित्रं कुरुदासनम् अपसर्पन्तु ते भूता ये भूता भोगि संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारस्ते नश्यन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचाः सर्वतोरिषम् सर्वेषामविरोधेन पूजा कर्म समारभे। श्रीगुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः परमेष्ठिगुरुभ्यो नमः परात्परगुरुभ्यो नमः ओं गुरुभ्यो नमः। प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः।
ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु गंगादि सर्वतीर्थदेवताभ्यो नमः अत्र सन्निहिताः सन्तो ओम नमः शिवाभ्यां शुभे शोभने मुहूर्ते अद्य ब्रह्मणः द्वितीये परार्धे श्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमे पादे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशकवर्षे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् शृङ्गगिरिक्षेत्रे वर्तमाने व्यावहारिके चान्द्रमानेन भवानीनां षष्ट्याः संवत्सराणां मध्ये श्रीमत पराभवनाम संवत्सरस्य उत्तरायणे वसन्त ऋतौ वैशाखमासे शुक्लपक्षे तृतीयायां शुभतिथौ सोमवासरयुक्तायां शुभनक्षत्र शुभयोग शुभकरण एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभतिथौ अस्य यजमानस्य आंगिरसगोत्रोद्भवस्य कृत्तिका नक्षत्रे वृषभराशौ जातस्य आत्मरामनामधेयस्य आंगिरसगोत्रोद्भवायाः मघानक्षत्रे सिंहराशौ जातायाः प्रेमलीलानाम्याः कृत्तिका नक्षत्रे वृषभराशौ जातस्य नटेशनामधेयस्य भारद्वाजगोत्रोद्भवस्य हस्तानक्षत्रे कन्याराशौ जातस्य मञ्जुनाथमूर्तिनामधेयस्य हस्तानक्षत्रे कन्याराशौ जातायाः सुलोचनानाम्याः मूलनक्षत्रे धनस्सुराशौ जातस्य गणेशमूर्तिनामधेयस्य मूलनक्षत्रे धनस्सुराशौ जातायाः अन्नपूर्णानाम्याः श्रवणनक्षत्रे मकरराशौ जातस्य विजयप्रसादनामधेयस्य विशाखनक्षत्रे तुलाराशौ जातायाः अन्नपूर्णम्मानाम्याः विश्वामित्रगोत्रोद्भवस्य आर्द्रानक्षत्रे मिथुनराशौ जातस्य श्रीनिवासनामधेयस्य उत्तराषाढानक्षत्रे मकरराशौ जातायाः यशोदानाम्याः श्रवणनक्षत्रे मकरराशौ जातस्य सुब्रह्मण्यनामधेयस्य कश्यपगोत्रोद्भवस्य रोहिणीनक्षत्रे वृषभराशौ जातस्य मधुसूदननामधेयस्य कश्यपगोत्रोद्भवायाः उत्तराषाढानक्षत्रे मकरराशौ जातायाः नेहाशर्मानाम्याः कश्यपगोत्रोद्भवायाः आश्लेषानक्षत्रे कटकराशौ जातायाः अमैरामधुसूदननाम्याः भारद्वाजगोत्रोद्भवस्य उत्तराषाढानक्षत्रे मकरराशौ जातस्य सुधीर्प्रभो नामधेयस्य उत्तरानक्षत्रे कन्याराशौ जातायाः समता सुधीर्नाम्याः पुनर्वसुनक्षत्रे मिथुनराशौ जातस्य हर्षवर्धनप्रभो नामधेयस्य शतभिषनक्षत्रे कुम्भराशौ जातस्य किरण्नामधेयस्य आर्द्रानक्षत्रे मिथुनराशौ जातायाः चैत्रानाम्याः ज्येष्ठानक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य अक्षोभ्यनामधेयस्य भरणिनक्षत्रे मेषराशौ जातस्य अञ्जनप्रभो नामधेयस्य ज्येष्ठानक्षत्र वसिष्ठगोत्रोद्भवस्य ज्येष्ठानक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य योगोजिनामधेयस्य वसिष्ठगोत्रोद्भवायाः स्वातिनक्षत्रे तुलाराशौ जातायाः लतानाम्याः वसिष्ठगोत्रोद्भवस्य रोहिणीनक्षत्रे वृषभराशौ जातस्य अक्षयनामधेयस्य नामनक्षत्रे कुम्भराशौ जातस्य गोविन्दशक्तिनामधेयस्य नामनक्षत्रे वृश्चिकराशौ जातायाः नागवेणीनाम्याः भरणिनक्षत्रे मेषराशौ जातायाः नागलक्ष्मीनाम्याः नामनक्षत्रे कर्कटकराशौ जातस्य हेमन्तशक्तिनामधेयस्य रथितरस्य गोत्रोद्भवस्य चित्तानक्षत्रे तुलाराशौ जातस्य सूर्यनारायणस्कन्दरमणनामधेयस्य रथितरस्य गोत्रोद्भवायाः भरणिनक्षत्रे मेषराशौ जातायाः सङ्गीतरमणनाम्याः रथितरस्य गोत्रोद्भवायाः स्वातिनक्षत्रे तुलाराशौ जातायाः विभारमणनाम्याः रथितरस्य गोत्रोद्भवायाः धनिष्ठनक्षत्रे मकरराशौ जातायाः मीनाक्षिसूर्यनारायणनाम्याः
रथितरस्य गोत्रोद्भवस्य स्वातिनक्षत्रे तुलाराशौ जातस्य सूर्यनारायणनामधेयस्य रथितरस्य गोत्रोद्भवस्य उत्तराभाद्रनक्षत्रे मीनराशौ जातस्य श्रीकण्ठेश्वरनामधेयस्य धनिष्ठा नक्षत्रे मकरराशौ जातस्य मञ्जुनाथनामधेयस्य मूला नक्षत्रे धनसुराशौ जातायाः भाग्यानाम्न्याः श्रवणनक्षत्रे मकरराशौ जातायाः शुभानाम्न्याः विशाखा नक्षत्रे तुलाराशौ जातस्य तेजस्नामधेयस्य पुष्या नक्षत्रे कर्काटकराशौ जातस्य पुत्रेशनामधेयस्य धनिष्ठा नक्षत्रे कुंभराशौ जातायाः शुभानाम्न्याः रेवती नक्षत्रे मीनराशौ जातस्य मनमोहन्नामधेयस्य रोहिणी नक्षत्रे वृषभराशौ जातायाः गङ्गोत्रीनाम्न्याः चित्ता नक्षत्रे कन्याराशौ जातस्य पूवय्यनामधेयस्य श्रवणनक्षत्रे मकरराशौ जातायाः शान्तलानाम्न्याः आश्लेषा नक्षत्रे कटकराशौ जातायाः जन्मीनाम्न्याः कृत्तिका नक्षत्रे वृषभराशौ जातस्य आकाशनामधेयस्य कश्यपगोत्रोद्भवस्य रोहिणी नक्षत्रे वृषभराशौ जातस्य राजशेखरनामधेयस्य पूर्वाभाद्रा नक्षत्रे कुंभराशौ जातायाः मञ्जुलानाम्न्याः कश्यपगोत्रोद्भवस्य मूला नक्षत्रे धनसुराशौ जातस्य ब्रजेशनामधेयस्य विष्णुगोत्रोद्भवस्य पूर्वाभाद्रा नक्षत्रे मीनराशौ जातस्य दिनेशनामधेयस्य नामनक्षत्रे नामराशौ जातस्य रामकृष्णनामधेयस्य नामनक्षत्रे नामराशौ जातायाः भारतीनाम्न्याः उत्तराषाढनक्षत्रे मकरराशौ जातस्य जगदीशनामधेयस्य अश्विनी नक्षत्रे मेषराशौ जातायाः आशाराणीनाम्न्याः उत्तरानक्षत्रे कन्याराशौ जातायाः प्रार्थनाजगदीशनाम्न्याः पूर्वाभाद्रानक्षत्रे कुम्भराशौ जातस्य शशिधरबादोदगेनामधेयस्य उत्तराषाढनक्षत्रे मकरराशौ जातायाः अश्विनी शशिधरबादोदगेनाम्न्याः विशाखानक्षत्रे तुलाराशौ जातायाः समृद्धिशशिधरबादोदगेनाम्न्याः अनुराधानक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य शिवरामनामधेयस्य भरणीनक्षत्रे मेषराशौ जातायाः दिव्यानाम्न्याः विशाखानक्षत्रे तुलाराशौ जातस्य सूर्यनामधेयस्य शतभिषानक्षत्रे कुम्भराशौ जातस्य श्रीकान्तनामधेयस्य पूर्वाभाद्रानक्षत्रे मीनराशौ जातायाः दिव्यानाम्न्याः उत्तराभाद्रानक्षत्रे मीनराशौ जातायाः सृष्टीनाम्न्याः पूर्वाभाद्रानक्षत्रे कुम्भराशौ जातायाः मालादेवीनाम्न्याः अनुराधनक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य रणपालय्यनामधेयस्य ज्येष्ठानक्षत्रे वृश्चिकराशौ जातायाः समृद्धिनाम्न्याः चित्तनक्षत्रे तुलाराशौ जातस्य अथर्वनामधेयस्य नामनक्षत्रे नामराशौ जातस्य ओङ्कारप्पनामधेयस्य नामनक्षत्रे नामराशौ जातायाः भाग्यन्मानाम्न्याः पूर्वाषाढनक्षत्रे धनसुराशौ जातस्य नवीनकुमारनामधेयस्य मृगशिरानक्षत्रे मिथुनराशौ जातस्य किरणकुमारनामधेयस्य नामनक्षत्रे मीनराशौ शिवगोत्रोद्भवस्य नामनक्षत्रे मीनराशौ जातस्य चन्द्रशेखरनामधेयस्य शिवगोत्रोद्भवायाः नामनक्षत्रे सिंहराशौ जातायाः उषानाम्न्याः शिवगोत्रोद्भवस्य रोहिणीनक्षत्रे वृषभराशौ जातस्य विनयनामधेयस्य शिवगोत्रोद्भवायाः मृगशिरानक्षत्रे मिथुनराशौ जातायाः काव्यानाम्न्याः शिवगोत्रोद्भवस्य आश्लेषानक्षत्रे कर्काटकराशौ जातस्य अव्ययनामधेयस्य पुनर्वसुनक्षत्रे मिथुनराशौ जातस्य ओङ्कारप्पनामधेयस्य श्रवणनक्षत्रे मकरराशौ जातायाः शोभानाम्न्याः हस्तानक्षत्रे कन्याराशौ जातस्य पुनीतनामधेयस्य श्रवणनक्षत्रे मकरराशौ जातस्य जातायाः शुभानाम्न्याः नामनक्षत्रे तुलाराशौ जातस्य सुरेशभीमप्पनामधेयस्य नामनक्षत्रे वृश्चिकराशौ जातायाः रजनीसुरेश नाम्न्याः अश्विनी नक्षत्रे मेषराशौ जातायाः रक्षासुरेश नाम्न्याः ज्येष्ठा नक्षत्रे वृश्चिकराशौ जातायाः
नाम्न्याः नामनक्षत्रे कुम्भराशौ जातस्य गोपालनामधेयस्य नामनक्षत्रे कन्याराशौ जातायाः पुष्पा नाम्न्याः स्वातिनक्षत्रे तुलाराशौ जातायाः रश्मि नाम्न्याः ज्येष्ठनक्षत्रे मकरराशौ जातस्य सन्दीपनामधेयस्य उत्तराषाढनक्षत्रे शिवगोत्रोद्भवायाः उत्तराषाढनक्षत्रे धनस्सुराशौ जातायाः प्रियांका नाम्न्याः रेवती नक्षत्रे मीनराशौ जातायाः ईरा नाम्न्याः नामनक्षत्रे नामराशौ जातायाः गौरम्मा नाम्न्याः विश्वामित्रगोत्रोद्भवस्य श्रवणनक्षत्रे मकरराशौ जातस्य प्रसन्नकुमारमत्कित्तायनामधेयस्य पुष्यानक्षत्रे कर्काटकराशौ जातायाः प्रभा नाम्न्याः अनुराधनक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य सात्विकनामधेयस्य कृत्तिकानक्षत्रे वृषभराशौ जातस्य नेचरनामधेयस्य धनिष्ठानक्षत्रे मकरराशौ जातायाः प्राणानाम्न्याः अनुराधानक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य दश्यन्बद्निकारिनामधेयस्य काश्यपगोत्रोद्भवस्य अश्विनीनक्षत्रे मेषराशौ जातस्य गणेशनामधेयस्य रेवतीनक्षत्रे मीनराशौ जातायाः आशानाम्न्याः कुब्बानक्षत्रे सिंहराशौ जातायाः अनुषानाम्न्याः रेवतीनक्षत्रे मीनराशौ जातायाः चरितानाम्न्याः शतभिषनक्षत्रे सिंहराशौ जातस्य सत्यनारायणनामधेयस्य स्वातिनक्षत्रे तुलाराशौ जातायाः रूपानाम्न्याः रोहिणीनक्षत्रे वृषभराशौ जातायाः इन्दिरानाम्न्याः भारद्वाजगोत्रोद्भवस्य श्रवणनक्षत्रे मकरराशौ जातस्य महाबलनामधेयस्य भारद्वाजगोत्रोद्भवस्य शतभिषनक्षत्रे कुम्भराशौ जातस्य नागराजनामधेयस्य भारद्वाजगोत्रोद्भवायाः चित्तानक्षत्रे तुलाराशौ जातायाः अर्चनानाम्न्याः रेवतीनक्षत्रे मीनराशौ जातस्य अनिकेतनामधेयस्य विशाखानक्षत्रे तुलाराशौ जातस्य नागराजनामधेयस्य हरितसगोत्रोद्भवायाः श्रवणनक्षत्रे मकरराशौ जातायाः लतानाम्न्याः हरितसगोत्रोद्भवस्य ज्येष्ठनक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य श्रेयस्नामधेयस्य हरितसगोत्रोद्भवायाः पूर्वाभाद्रनक्षत्रे कुम्भराशौ जातायाः सिन्धूरनाम्न्याः शिवगोत्रोद्भवस्य श्रवणनक्षत्रे मकरराशौ जातस्य शिवकुमारनामधेयस्य आर्द्रानक्षत्रे मिथुनराशौ जातायाः कुसुमानाम्न्याः ज्येष्ठानक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य यतिङ्कृष्णनामधेयस्य स्वातिनक्षत्रे तुलाराशौ जातायाः ऋत्विअचलानाम्न्याः विश्वामित्रगोत्रोद्भवायाः ज्येष्ठानक्षत्रे वृश्चिकराशौ जातायाः अनन्यानाम्न्याः मूलनक्षत्रे धनस्सुराशौ जातस्य नागराजनामधेयस्य मघानक्षत्रे सिंहराशौ जातायाः सहनानाम्न्याः चित्तानक्षत्रे तुलाराशौ जातायाः अपूर्वानाम्न्याः पुनर्वसुनक्षत्रे मिथुनराशौ जातस्य केशवशित्तिनामधेयस्य पुष्यानक्षत्रे कर्काटकराशौ जातायाः प्रफुल्ला केशवशित्तिनाम्न्याः पूर्वाभाद्रनक्षत्रे मीनराशौ जातायाः आकृतिशक्तिनामधेयस्य नाम्न्याः कृत्तिकानक्षत्रे मेषराशौ जातायाः अद्रिकाद्यन्तायनाम्न्याः श्रवणनक्षत्रे मकरराशौ जातायाः सुमित्रानाम्न्याः उत्तराभाद्रनक्षत्रे मीनराशौ जातस्य विवेकनामधेयस्य उत्तराषाढनक्षत्रे धनस्सुराशौ जातायाः सीमानाम्न्याः उत्तरानक्षत्रे कन्याराशौ जातस्य तयोः सुतस्य उत्तरानक्षत्रे सिंहराशौ जातस्य सदानन्दनामधेयस्य पूर्वाषाढनक्षत्रे धनस्सुराशौ जातायाः सावित्रीनाम्न्याः पुनर्वसुनक्षत्रे मिथुनराशौ जातायाः पूजानाम्न्याः पूर्वाभाद्रनक्षत्रे मीनराशौ जातायाः दीपानाम्न्याः मूलनक्षत्रे धनस्सुराशौ जातस्य युवराजनामधेयस्य पुनर्वसुनक्षत्रे मिथुनराशौ जातायाः गौरम्मानाम्न्याः ज्येष्ठनक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य यशवन्तनामधेयस्य नैद्रवगोत्रोद्भवायाः हस्तनक्षत्रे कन्याराशौ जातायाः अनुषानाम्न्याः नैद्रवगोत्रोद्भवस्य पुब्बानक्षत्रे सिंहराशौ जातस्य प्रभातगुञ्जरनामधेयस्य हरितसगोत्रोद्भवस्य धनिनक्षत्रे मेषराशौ जातस्य दत्तात्रेयनामधेयस्य हरितसगोत्रोद्भवायाः ज्येष्ठनक्षत्रे वृश्चिकराशौ जातायाः ममता नाम्न्याः काश्यपगोत्रोद्भवस्य पुनर्वसुनक्षत्रे मिथुनराशौ जातस्य प्रकाशनामधेयस्य
काश्यपगोत्रोद्भवायाः पूर्वाभाद्रनक्षत्रे मीनराशौ जातायाः सम्पन्ने नाम्न्याः काश्यपगोत्रोद्भवस्य उत्तरानक्षत्रे कन्याराशौ जातस्य प्रज्वलनामधेयस्य काश्यपगोत्रोद्भवायाः स्वातिनक्षत्रे तुलाराशौ जातायाः प्रार्थनानाम्न्याः काश्यपगोत्रोद्भवस्य स्वातिनक्षत्रे तुलाराशौ जातस्य प्रणीतनामधेयस्य वासिष्ठगोत्रोद्भवस्य शतभिषनक्षत्रे कुम्भराशौ जातस्य वेङ्कटरमणनामधेयस्य स्वातिनक्षत्रे विशाखानक्षत्रे तुलाराशौ जातायाः स्वातिनाम्न्याः पूर्वाभाद्रनक्षत्रे मीनराशौ जातस्य आराध्यनामधेयस्य स्वातिनक्षत्रे तुलाराशौ जातस्य अथर्वनामधेयस्य नामनक्षत्रे नामराशौ जातस्य जगदीशनामधेयस्य नामनक्षत्रे नामराशौ जातायाः श्रीलतानाम्न्याः नामनक्षत्रे नामराशौ जातायाः नव्यश्रीनाम्न्याः नामनक्षत्रे नामराशौ जातायाः यशस्विनीनाम्न्याः नामनक्षत्रे नामराशौ जातस्य तेजस्कौडनामधेयस्य भारद्वाजगोत्रोद्भवायाः पुनर्वसुनक्षत्रे मिथुनराशौ जातायाः शान्तन्मानाम्न्याः आश्लेषानक्षत्रे कटकराशौ जातस्य प्रशान्तनामधेयस्य पूर्वाषाढानक्षत्रे धनसुराशौ जातायाः श्रीदेवीनाम्न्याः शतभिषनक्षत्रे कुम्भराशौ जातायाः अवनीनाम्न्याः रोहिणीनक्षत्रे वृषभराशौ जातस्य अक्षयनामधेयस्य मृगशिरनक्षत्रे वृषभराशौ जातस्य हरीशनामधेयस्य भरणिनक्षत्रे मेषराशौ जातायाः सुनीतानाम्न्याः मृगशिरानक्षत्रे मिथुनराशौ जातायाः कीर्तनानाम्न्याः उत्तराषाढानक्षत्रे मकरराशौ जातस्य जीवितनामधेयस्य सनातनगोत्रोद्भवस्य श्रवणनक्षत्रे मकरराशौ जातस्य विक्रमाचार्यनामधेयस्य पुनर्वसुनक्षत्रे मिथुनराशौ जातायाः प्रमीलानाम्न्याः उत्तराषाढानक्षत्रे मकरराशौ जातस्य देवीनामधेयस्य अनुराधानक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य पृथ्वीनामधेयस्य नामनक्षत्रे कन्याराशौ जातायाः सवितानाम्न्याः नामनक्षत्रे नामराशौ जातस्य महेशनामधेयस्य नामनक्षत्रे मिथुनराशौ जातायाः स्वप्नानाम्न्याः नामनक्षत्रे कटकराशौ जातायाः समीक्षानाम्न्याः वसिष्ठगोत्रोद्भवस्य पुष्यानक्षत्रे कटकराशौ जातस्य जीवनभट्टनामधेयस्य सर्वेषाम् आस्तिकमहाजनानां च दुष्टिदोषबाधानिवारणार्थं देहस्थिता स्थिजा मज्जजा मांसजादि समस्तविधरोगनिवारणार्थम् अपमृत्यु कालमृत्यु इत्यादि समस्तमृत्युपीडानिवारणार्थम् अग्निभय राजभय इत्यादि समस्तभयनिवारणार्थं दीर्घायुष्याभिवृद्ध्यर्थं विशेषेण उद्योगक्षेत्रे व्यापारक्षेत्रे व्यवहारक्षेत्रे विद्याक्षेत्रे च दिने दिने अभिवृद्ध्यर्थम् अधिकलाभप्राप्त्यर्थम् आदित्यादीनां नवानां ग्रहाणां शुभ एकादशस्थानस्थित फलावाप्त्यर्थं गृहे अलक्ष्मीनिवारणार्थं महालक्ष्म्याः स्थैर्यता शुभता सिद्ध्यर्थं धनकनक वस्तुवाहनादि अष्टैश्वर्याणाम् अभिवृद्ध्यर्थं शत्रुकृता क्रियमाणा समस्त उपद्रवा शान्त्यर्थं विवाहोत्सुकानां शीघ्रविवाहसिद्ध्यर्थं समस्तविध विवादपरिहारार्थं सकलाभीष्टसिद्ध्यर्थं ब्राह्मणमुखेन श्रीसूक्तहोम दुर्गाहोम सरस्वतीहोमादि कर्म कारयिष्ये। देवाङ्गिरिशक्नमामाचार्य शस्त्रं समावृक्ष्य देवाः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः करिष्यमाणस्य कर्मणः आरम्भमुहूर्तस्य मुहूर्तोऽस्तीत्यं गृह्णन्तो मुहूर्तोऽस्तु योगाङ्गिरसः पवित्रस्तोमो जगते पवित्राभिमन्त्रणे विजयानुविनियोगः ॐ पवित्रं जलं कर्मणस्ते पुराणाण्ये विश्वदाः अनन्तरनोर्धनरामाष्टदय श्रदा सहितवन्नस्तत्समासदा ॐ ध्रुवन्ते राजा वरुणो ध्रुवन्देवो बृहस्पतिः ध्रुवन्त इन्द्रश्चाग्निश्च राक्षन्धारयतां ध्रुवम् मुहूर्तमस्तु सुप्रतिष्ठितमस्तु कर्मण्य विघ्नमस्तु। ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरं स्वस्त्यद्य पूर्वोच्चरिते एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभतिथौ यजमानः पूर्वसङ्कल्पप्रकारेण
सर्वेषां जनानां क्षेमस्थैर्य वीर्यविजय अभय आयुः आनन्दादि अष्टैश्वर्याभिवृद्ध्यर्थं समस्तन्मङ्गलावाप्त्यर्थं समस्त अभ्युदयार्थं च धर्मार्थ काममोक्ष चतुर्विध फलपुरुषार्थसिद्ध्यर्थं करिष्यमाणा श्रीसूक्त होम तथा दुर्गा होम तथा सरस्वती होमाख्यं कर्म करिष्यमाणः आदौ स्थलशुद्ध्यर्थं वृद्ध्यर्थम् अभ्युदयार्थं च येभिर्ब्राह्मणैः सह स्वस्ति पुण्याः वाचनाख्यं कर्म करिष्यमाणः विघ्नतासिद्ध्यर्थं गुरुस्मरणं महागणपूजाख्यं कर्म करिष्ये। ओम सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां श्रीगुरुभ्यो नमः प्रार्थयामि नमस्करोमि सुमुखस्ते गदन्तस्तकविलो गजकर्णकः नमोदश्चविडो विघ्नराजो गणाधिपः धूमकेतुर्गणाध्यक्षः पालचन्द्रो गजाननः राजशेतानि नामानि पठे शृणुयातवे विद्याविद्यासहेतुप्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सर्वकार्येषु विघ्नस्तस्य न जायते शुक्लां वरदरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं भोजितो यस्सरैरपि सर्वविघ्नचिते तस्मै गणाधिपतये नमः। गणानां त्वा शोणको कृत्समुदो गणपतिर्जगति अस्मिन् मण्डले गणपत्यावाहने विनियोगः। ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तवं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदानः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्। अस्मिन् मण्डले भूः महागणपतिम् आवाहयामि भुवः महागणपतिम् आवाहयामि स्वः महागणपतिम् आवाहयामि भूर्भुवः स्वः महागणपतिम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम महागणपतये नमः ध्यायामि महागणपतये नमः आवाहयामि महागणपतये नमः स्वागतं महागणपतये नमः पादारविन्दयोः पाद्यं समर्पयामि महागणपतये नमः हस्तेषु अर्घ्यमर्घ्यं समर्पयामि महागणपतये नमः मुखे आचमनीयमाचमं समर्पयामि स्नपयामि। ओम अपोहिष्ठामि यो भवस्तानपूर्जेतधातना महेरणाय चक्षसे यो वश्यवतमोरधस्तस्य भाजेते हनाः उषदेव मातराः तस्मारङ्गमामवो यस्य क्षयाय जिन्वथा आपो जनयथा जनः। महागणपतये नमः स्नानं समर्पयामि स्नानान्ते आचमनीयमाचमं समर्पयामि। ओम इवं वस्त्राणि वेवसावसाध्य युवोरच्छिद्रामन्दवोः सर्गाः अवातिरतमन्द्रतानि विश्वरतेन मित्रावरुणा सचेते। महागणपतये नमः वस्त्रार्थे अक्षतां समर्पयामि। ओम यज्ञोपवीतं ब्रह्मं पवित्रं प्रजापतेरेत्सादं वरस्तात् आयुष्यमग्रं प्रथमं च शुक्रं यज्ञोपवीतं बलमस्ततेजाः। महागणपतये नमः उपवीतार्थे अक्षतां समर्पयामि वस्त्रोपवीतान्ते आचमनीयमाचमनीयं समर्पयामि। ओम हिरण्यरूपस्य हिरण्यचन्द्रकपान्नपास्थेतु हिरण्यवर्णः हिरण्ययात्पर्योने विषद्या हिरण्यदादरत्यन्नमस्मै। महागणपतये नमः आभरणार्थे अक्षतां समर्पयामि। ओम गन्धद्वारान्तरादरडानित्यपुष्टाङ्करेषणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपक्वये श्रियम्। महागणपतये नमः दिव्यपरिमलगन्धं समर्पयामि। ओम अर्चत प्रियमेधासो अर्चता अर्चन्दपुत्रका सुरपरन्नदृष्मर्चता। महागणपतये नमः अक्षतां समर्पयामि। ओम आयनेते परायणे दूर्वा आरोहन्त पुष्पिणीः प्रदाश्च पुण्डरीकाणि समुद्रस्य ग्रहादिने। महागणपतये नमः पुष्पाणि समर्पयामि नाम पूजां करिष्ये। ओम सुमुखाय नमः ओम एकदन्ताय नमः ओम कपिलाय नमः ओम गजकर्णकाय नमः ओम लंबोदराय नमः ओम विकटाय नमः ओम विघ्नराजाय नमः ओम गणाधिपाय नमः ओम धूम्रकेतवे नमः ओम गणाध्यक्षाय नमः ओम फालचन्द्राय नमः ओम कुमारगुरवे नमः ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः ओम महागणपतये नमः नामभिः पूजां समर्पयामि। अत धूपः वनस्पतिरसोत्पन्नो गन्धाढ्यस्तु मनोहरः आग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। साज्यं त्रिवर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया प्राणमङ्गलं दीपं त्रैलोक्यतिमिरापः। महागणपतये नमः धूपमाघ्रापयामि दीपं सन्दर्शयामि धूपदीपानन्तरे आचमनीयमाचमं समर्पयामि। नैवेद्यार्थे गायत्र्या विश्वामित्र ऋषिः सविता देवता देवी गायत्री छन्दः सत्यन्तर्तेन परिषिञ्चयामि। ओम शङ्खाचक्राधेनु सुरभीतार्क्ष्याधेनुर्जमृतीकृत्य ओम प्राणाय स्वाहा ओम उपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम देवेभ्यः स्वाहा
स्वादुपवस्व दिव्याय जन्मने स्वादुरिन्द्राय स्वामीनाम्ने स्वादरमित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमाङ्कलाभ्यः महागणपतये नमः पुरतस्थापित नारीकेल कदलीफल महानैवेद्यं निवेदयामि मध्ये मध्ये स्वादोदकं समर्पयामि अमृतापिदानवसे हस्तप्रक्षाणार्थं समर्पयामि कण्डूषार्थं समर्पयामि पादप्रक्षाणार्थं समर्पयामि शुद्धाचमनार्थं समर्पयामि ओम पूगीफलसमायुक्तं नागवल्याजलेर्दं चूर्णकर्पूरसंयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम् ओम घण्टाकर्णविरूपाक्ष कुम्भोदरमहोदराः विघ्नेश्वरप्रसादोऽयं सर्वे गृह्णन्तु वै कथाः कुम्भोदराय नमः बलिहरणं विसर्जयामि सर्वमङ्गलावाप्तये मङ्गलनीराजनं करिष्ये ओम श्रिये जातश्रिय आनिर्याय श्रियं वयोजरुभ्यो ददाति श्रियं वसानामृतत्वमायन्भवन्ति दत्यासमिधामिदद्रो श्रिय एव यन्दच्छ्रियमा ददाति दन्तमृतावशकृत्यं दन्तत्ते दन्देयते प्रजया पशुरे एवं वेदा सांगाय सायुधाय सवाहनाय शक्तिकाय सर्वालङ्कारभूषिताय श्रीमन्महागणपतये नमः वेदोक्तमङ्गलनीराजनं दर्शयामि रक्षान् धारयामि ओम गणानां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्परान् शृण्वन्नोतिभिस्सेदसादनम् ब्रह्मणस्पते त्वमस्य यन्दातोक्तस्य बोधितनयं च जन्मा विश्वं तद्भद्रं यदवन्द्यदेव बृहत्तरेव विदथे सुवीराः यो वेदादौ स्वरप्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिरेनस्य यः परः स महेश्वरः महागणपतये नमः वेदोक्तमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि प्रदक्षिणं करिष्यामि वक्रतुण्डनमोस्तुते सप्तदेवसहस्राधिवेदिने निर्मजायते नमस्करोमि विघ्नेश सर्वविघ्नहरो भव शीघ्रं मम वन्देहि नमस्ते भक्तवत्सल महागणपतये नमः प्रदक्षिणनमस्कारां समर्पयामि प्रसन्नाद्यं करिष्ये एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् इदमर्घ्यमर्घ्यं प्रसन्नार्घ्यं समर्पयामि प्रार्थनां करिष्ये नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजानन पद्मार्क गजानन महर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तमुपास्महे नमो नमः कारणकारणाय नमो नमस्त्राहि कृपाकराय नमो नमः शीघ्रवरप्रदाय तस्मै गणेशाय नमो नमस्ते अपराधसहस्राणि क्रियन्ते अहन्निशं मया दासोऽयमिति मामनुत्वा क्षमस्व गणनायक स्वस्ति श्रद्धां मेधां प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम् आयुष्यं तेज आरोग्यं देहि मे गणनायक महागणपतये नमः मनोरथान् प्रार्थयामि नमस्करोमि छत्रचामरादिपूजार्थे अक्षतां समर्पयामि अनया पूजया विघ्नहर्त्र श्रीमहागणपतिः प्रीयताम् अथ भूप्रार्थनादिगणस्थापने विनियोगः ओम महेद्यो द्यावा पृथिवी भूमिर्गायत्री भूप्रार्थने विनियोगः ओम महेद्यो तद्वेदनयज्ञं विवक्षरां विवृतां नो भरेयेमभिः ओम कोशले सम्मदन्ते सोमेन साराज्ञाः यस्मै गृह्णोति ब्राह्मणस्तं राजन् पारयामसे आर्षेषु श्रावदिश्येनो वर्मविगात् अभिद्रोणागनिकृतः तन्वन्द्रजसोभानमन्महे ज्योतिष्मतः पथो रक्षधिया कृतान् अनल्पणं वेदजोगवामपोमनर्भवजनयादैव्यञ्जनम् इमं मे गङ्गे सरस्वशरत्यस्तमं सजरापरुष्ण्या अभिज्ञामरप्रथे विदस्तयाज्ञे शृणुत्याजुषोमया सहिरत्नायुधाजुषे सुवादिसवितापकाः तं भागं चित्रमीमहे ओमाप्याय स्वसमे एतते विश्वतः सोमरुष्ण्यं भवावाजस्य सङ्गते अधिक्राम्नो आकारिजन्तिष्ठारस्य वाजिनाः सुरभिनो मुखाकरत्रण आयोऽं जिदारिजत घृतं मिमिक्षे घृतमस्य या निर्घृते श्रुताघृतं वस्य धाम अनुश्वधमावहमादयस्य स्वाहा कृतं वृषभमग्राव्यं मधुमातार्गायते मदक्षरन्ति सिन्धवः मार्गेण सङ्कोषधीः स्वादुपमस्य दिव्याय जन्मने स्वादरिन्द्राय स्वावेदनाम्ने स्वादनमित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमाङ्कलाभ्यः
गन्धद्वारान्तरादर्शानित्यवष्टाङ्गरेषणे ईश्वरेयं सर्वभूतानां ताम्यहोपक्वये श्रियम् मन्थता नरः कविमत्वयन्तं प्रजेतमृतं स्वप्रदेकम् यज्ञस्य केतं प्रथमं पुरस्तादग्निर्नरोदनेता सुषेवम् ॐ अश्वत्थेव निशलनं वर्णेव अवसरश्रुता गोभाजैत्युरा सदयत्सनवसपौरुषम् पूर्णादविपरापतसु पूर्णापनरापदा वत्सेव विक्रीणामहाशमूर्जं सरकृतो ॐ या फलिनेर्या बला पुष्पायाश्च पुष्पिणेः बृहस्पतिप्रसूतास्तानो मञ्जन्तं हसः गन्धद्वारान्तरादर्शानित्यवष्टाङ्गरेषणे ईश्वरेयं सर्वभूतानां तामिहोपक्वये श्रियम् ॐ अर्चत प्रार्चत प्रियमेधासो अर्चत अर्चन्दपुत्रका पुरपुरन दृष्टर्चत ॐ आयने आयने परायणे दूर्वा आरोहन्तु पुष्पिणीः प्रदास्य पुण्डरे एकानि समुद्रस्य ग्रहायिमे ॐ पवित्रन्ते विततं ब्रह्मणस्पदे प्रवर्गात्राणि कर्ये विश्वताः अदत्ततनोर्नतरामोऽष्टदे श्रुता सहित्वहन्तस्तत्समाचत ॐ बृहस्पते प्रतिमे देवता मे मित्रो वायस्वरणो वासिपूषा आदित्यैर्वायत्वसभिर्मरुत्वांस पर्जन्यं सन्तनवेरुषाय तत्त्वायामीत्यस्य नश्येपो वर्णस्पृष्टपो अनयोः क्लशयोः वरुणावाहने विनियोगः ॐ तत्त्वायामि ब्रह्मणा वन्दमानस्तदाशास्तेजमानो हविर्भिः अहेळमानो वरुणेह बोध्यर्णं समानाय प्रमोषेः अनयोः क्लशयोः भूः वर्णम् आवाहयामि भुवः वर्णम् आवाहयामि स्वः वर्णम् आवाहयामि भूर्भुवस्वः वरुणम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि ॐ कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाश्रिताः कुक्षोदसागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धर ऋग्वेदोऽथैतर्वेदः सामवेदोऽक्षतर्मणः अङ्गैश्चवेदा सर्वे करणामसमाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तस्थलशुद्ध्यर्थं दुरितक्षयकारकाः सर्वे समुद्रासरस्तीर्थानि जलदानदाः गङ्गे जयमुने चैव गोदावरि सरस्वते नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं आवाहितवरुणमूर्तये नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहितवरुणमूर्तये नमः आवाहयामि आसं समर्पयामि स्वागतं पादारविन्दयोः पाद्यं समर्पयामि हस्तेषु अर्घ्यमर्घ्यं समर्पयामि मुखे आचमनीयमार्घ्यं समर्पयामि वरुणमूर्तये नमः स्नानं समर्पयामि वरुणमूर्तये नमः स्नानान्ते आचमनीयाचमं समर्पयामि वरुणमूर्तये नमः वस्त्रं समर्पयामि वरुणमूर्तये नमः उपवेतं समर्पयामि वरुणमूर्तये नमः आभरणानि समर्पयामि वरुणमूर्तये नमः पुष्पाणि समर्पयामि नामपूजां करिष्ये वरुणाय नमः प्रचेतसे नमः पुष्पे नमः स्वरूपे नमः करवाहनाय नमः श्वेतछत्रधराय नमः वं वरुणाय नमः नामभिः पूजां समर्पयामि वरुणमूर्तये नमः धूपार्ते दीपार्ते धूपां समर्पयामि वरुणमूर्तये नमः नैवेद्यार्थे निवेदयामि वरुणमूर्तये नमः मङ्गलादिराजदर्शयामि वरुणमूर्तये नमः मन्त्रपुष्पादिकं समर्पयामि वरुणमूर्तये नमः सर्वोपचारपूजार्थे समर्पयामि अनया पूजया वरुणप्रियतां सर्वेषु कालेषु तदेश्वरेश्वरः सर्वस्वरूपे भगवानुनादिमात्मास्तमाङ्गल्ये विवृद्धये हरिः यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतर्गवाणी धर्मधर्मः अनन्याश्चिन्तयन्तो मायेनाः पर्यवासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं सर्वेश्वरस्य त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु मे सिद्धिं ब्रह्मेशाजनार्दनाः स्मृते सकलकल्याणकार्ययत्रिनायते पुरुषस्तमजन्नित्यं ददामि शरणं हरिं सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलं तेषां प्रतित्वा भगवान् मङ्गलाय धनं हरिः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तुते लक्ष्मीनारायणाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः वाणीहिरण्यगर्भाभ्यां नमः श्रीरुद्राभ्यां नमः अरुन्धदेवशिष्टाभ्यां नमः सीतारामाभ्यां नमः महावैश्वानराभ्यां नमः दुर्गायै नमः गणपतये नमः क्षेत्रपालाय नमः वास्तुपुरुषाय नमः मातृभ्यो नमः पितृभ्यो नमः गुरुभ्यो नमः आचार्येभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामादिदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः करिष्यमाणस्य कर्मणः आरम्भमुहूर्तस्तु मुहूर्तोऽस्तित्यनुगृह्णन्तु
कर्मणि आद्यस्य गोत्रोद्भवसन्तोषमानम् आचार्यं त्वामङ्कृते यथा ब्रह्मा संगे लोके पितामहः देव्यामेऽस्मिन् ब्रह्मा भवति ज्योत्समा अस्मिन् स्थापयामि पूजयामि श्रीसूक्ता लङ्का तथा सरस्वती होमे कर्मणि राश्यवसगोत्रोद्भवं चेत ऋग्वेदं ब्रह्माणं वामहमुणे अथाकलशालक्षे कर्मणि काश्यपगोत्रोद्भवं शर्माणं ऋत्विजं वामहमुणे श्रीवाणे कर्मणि उपहोमार्थं कर्मणि सर्वान् वः उत्विजो भोगणे सोमं राजा नमसे गङ्गे यत्रभावने आदित्यामिष्टं सूर्यं ब्रह्माणं कलास्पतिं सर्वान् वः उत्विजो भोगणे तस्मः कर्ताभ्यां कर्म करिष्यामः अस्य यागस्य निष्पत्तो भवद्भिः प्रार्थिता वयं सुप्रसन्नात् करिष्यामः कर्मेणं विधिपूर्वकम् तस्मः यथार्थानं कर्म करिष्यामः प्रणेष्यामि ॐ प्रजाकान्तं नीत्वा उत्तरस्थलभ्येषु निधाय ते पवित्रे गृहीत्वा अन्यैर्भिर्गर्भैराच्छाद्य नमस्ते पवित्रे द्रव्यपात्रे निधाय द्रव्यमवदाय द्रव्यं गायत्र्या प्रोक्ष्य कल्पयामि अहमाकाशात्मा कल्पयामि अम्बायुवात्मा कल्पयामि अनपत्यात्मा कल्पयामि अमृतात्मने नमः आद्योपहारनैवेद्यं निवेदयामि सर्वात्मने नमः सर्वोपचारपूजां कल्पयामि अग्निमलङ्कृत्या अन्नये नमः जातवेदसे नमः अवकाशनाय नमः स्वयंकृत्या आत्मने नमः अनन्तरात्मने नमः परमात्मने नमः ब्रह्माण्डकृत्या ब्रह्मणे नमः वसिष्ठाय नमः त्रिविद्यात्मने नमः अस्मिन् श्रीसूक्ता होमा तथा सरस्वती होमे कर्मणि ब्रह्मन्नत्मवाधास्ये आभस्र इत्ममन्धरन्ति तद्वैवनिधाय इत्ममलङ्कृत्या ब्रह्मन्नत्रेतभिधाय चन्द्रां प्रभासायशुदात्तरन्तीं श्रियं लोके देवदुष्टां प्रधाराम् अयन्तरिमे श्रीस्वामदेवो यादवेदाग्निष्टपो भौतिकनाधाने विनियोगः ॐ अयन्त इत्म आत्मा यादवेदस्तेने ह्रस्ववद्भ्रस्वते सवर्धयतास्मान् प्रजया जगर्भुभिर्ममनकसेनान्नाद्येन आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं सुवर्णां हेमवालिनीं सौज्ञां हिरण्मयीं आर्द्राय करणीं पिङ्गलां पद्मवालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोमावः हस्तेश्वक्रतराशिकेटविशिकां सावङ्गुणं दर्शनी विभ्राणामदलात्मिकां शचतरां दुर्गात्रिनेत्रां भजे माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते अपेदुहासते तमः सानो अद्य
यस्य अवयन्नितयामन्नपेक्षहे वृक्षेण वटम्बजाः निग्रामाः सत्यं त्वत्वेन परिषिञ्चामि शङ्खा चक्रा धेनु सुरभितार्क्ष्या धेनुमृत्यामृतीकृत्य ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ देवेभ्यः स्वाहा ॐ स्वादुपवस्वदिव्याय त्मने स्वादेन्द्राय स्वामेन्द्राम्ये
वादरमित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये नमः आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्यं लक्ष्मीं जातवेदो महावः आवाहित देवताभ्यो नमः प्रतस्थापित नारीकेलकदलीफल सेव्याफल नारंग दाडिमाफल नारंगाफल क्रमगताम्बूलं च निवेदयामि मध्ये मध्ये स्वादोदकं समर्पयामि अमृतापि दानमसे हस्तप्रक्षाणार्थे गण्डूषार्थे शुद्धाचमनार्थे जलं समर्पयामि ॐ मुक्तकेशि रूपाक्षि शुष्कोदरि महोदरे महादेव्यां प्रसादोऽयं सर्वे गृह्णन्तु सात्विकाः बलिहरणं विसर्जयामि पूगे फलसमायुक्तं नागवल्यादलयुक्तं चूर्णकर्पूरसंयुक्तं ताम्बूलं प्रतिगच्छताम् समर्पयामि मङ्गलनीराजनं करिष्ये आर्द्रायकरिणी यष्टिं चिन्तलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः ॐ श्रिये जातश्रिय आर्याय श्रियं वयो ददाति श्रियं वदानां भवन्ति सत्यासमितानि तत्रौ श्रिय एवेन तत्श्रियमा ददाति सन्दनं सन्दत्ये सन्धीयते प्रजया प्रजय एवं वेदा ममस्तु नक्रेशावसरः भवत्ववादो अभामृढन्वान् विवेकमिन्द्रावरदा युवन्नस्तन्नो विश्वे परिवर्तयन् शान्तायै सावितायै सवाहनायै जगद्विगायै सर्वालङ्कारभूषितायै आवाहित देवताभ्यो नमः वेदोक्तमङ्गलनीराजनं दर्शयामि रक्षान् धारयामि ॐ यों वस्त्राणीत्यस्य वैश्वगतमामित्रावरुणो श्रेष्ठको वस्त्रार्पणे विनियोगः ॐ वस्त्राणि बेवसावसाधे योरच्छिद्रामन्दवोह सर्गाः अवातिरसमृतानि विश्वऋतेन मित्रावरुणा सतेथे या फलनिर्यस्य आसर्वणोऽभिषेको श्रेयोऽन्विको फलहोमे विनियोगः ॐ या फलिनीर्या अफला अपुष्पायाश्च पुष्पिणीः बृहस्पतिप्रसूतास्तानो मुञ्चन्त्वं हसः श्रवामथो ममराति यथा निदहति वेदाः स नः परचदति दुर्गाणि विश्वानविवसिन्धन् दुरितात्यग्निः यत्र धीरा मनसा वाचमक्रताम् अत्रासखाय सख्या निदानते भद्रेशान् लक्ष्मीर्निहिताधिवाचे प्रणो देवी सरस्वती ॐ सचित्रचित्रं जलयन्तमस्य चित्रक्षत्रचित्रतमं विरोधां चन्द्रं रयं रवीरं बृहन्तं चन्द्रचन्द्राभिर्गणदेवस्वः यदन्नमानं फलं मया देव प्रतिगृह्य हुताशना तेन मे सुबलावाप्त्यर्थभे जन्मनि जन्मनि समुद्रादूर्विद्येकादशोक्तस्य गौतमो वामदेव आपस्तृष्टपो अन्त्या जगति पूर्णाहुतो विनियोगः ॐ समुद्रादूर्भिर्मुदारदभांसुनासमुद्रत्वमानट दृढस्य नाम गुह्यैरस्य लिख्वा देवानामृतस्य नाभिः वयन्नाम प्रब्रवामागृहस्यास्मि यज्ञे धारयामानमोऽभिः उपब्रह्माशरमक्षस्यमानन्दरशृङ्गोपमेद्गौर एतदा चत्वारि शृङ्गात्रयोपस्य पादास्ते जीर्णसप्तास्तास्य त्रिधा मध्वर्षभरोरवेति महोदेवो मध्यात्मावेश त्रिधा आहितं पडगुह्यमानङ्गविदेवासो गगमङ्गङ्ग इन्द्रहेकं सूर्येकं जजानवेदानेकं सदयानिष्टलक्ष्मो येदार्षुण्डरस्यास्तवदाचरपराय गुणावचक्षे कृतस्य धाराभिगाकटिमिरण्यो वेदसमुध्यासम् सम्यक् श्रवन्तिरहितोऽनधेनान्तर्हृतामनसा भोजमानाः येतेरण्योर्वयो घृतस्य प्रकाशक्षिप्रणोरीशमाणाः सिन्धारिवप्राध्वनेषो घनासोवादप्रमेयपदन्ति अक्वाः घृतस्य धारारसोनवाजेकाष्ठाभिन्दन्मोर्मयस्कन्दमानः अभिप्रबन्धतमये विजोषाः कल्याण्याः स्मयमानासो अग्निम् घृतस्य धारा समिधो
प्रजापशोमि यत्र सोमस्वयदेवकामकधाराभिदत्ववन्ते अभ्यर्जतिकलमस्माद्वत्रान् दत्त्वा इमं यज्ञदेवदानो हतस्करामधवन्तवन् ते धामवन्ते विश्वमुखमधिश्रितवन्तस्समुद्रेरस्यान्दरायुजे अपामनीके समिदेय आवृतत्वमस्यामधवन्तवन्तवोर्मिं स्वाहा अद्यः इदन्न मम अच्छानो मित्रमो देवदेवानघ्ने भोदस्व मरिम्भोदस्य देह स्वस्मिन् दक्षिणं दिवानां शिशाम्हां मदातरे मदावसादरेम सविष्यामित्वामहं विश्वस्यामृतभोजना अग्ने त्रासारमृतं येध्यजरिक्षं हव्यवाहन स्वाहाग्नये वरुणाय स्वाहेन्द्राय वरभ्यः स्वाहा देवेभ्यो हविः आयात्यग्ने समिधानो अर्वाङ्गिरेण देवैः सरथं तरेभिः बर्हिर्नास्तामदिर्गोत्रा स्वाहा देवा अमृतामादेन्द्राम् अस्मिन् श्रीसूक्त होम दुर्गा होम सरस्वती होमे कर्मणि कृतपूर्णाहुतेर्मुहूर्तः सुमुहूर्तोऽस्तीत्यनुगृह्णन्तु हर नमः पार्वती पतये अग्ने हविषादुषाणो घृतप्रतीको घृतयो निरेधे घृतं भेत्वामधुजारुषभ्यं पितेव पुत्रमभिरक्षताधिमम् सन्वासिञ्चाभियजुषा प्रजामायुद्धनं च शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं कुर्यात्. ಎಲ್ಲರಿಗೂ ಇದು ತಿಳಿದಿರುವಂತಹ ವಿಷಯವೇ. ಈ ಹಿಂದೆ ನಾವು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದಂತೆ ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯದ ದಿನ ಶ್ರೀ ಸೂಕ್ತ ಹೋಮ, ದುರ್ಗಾ ಹೋಮ ಮತ್ತು ಸರಸ್ವತಿ ಹೋಮವನ್ನು ನಡೆಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇದನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನೆರವೇರಿಸಿದ್ವಿ. ಈ ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ವಿಜಯದಶಮಿ ದಿನಕ್ಕೆ ಮತ್ತು ಅಕ್ಷತರಿಗೆಯ ದಿನಕ್ಕೆ ಇವೆರಡು ದಿನನ ತುಂಬ ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೇಳಿದರು. ಈ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಅವುಗಳಿಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಫಲ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ. ನಾವು ಯಾವುದೇ ಮುಹೂರ್ತವನ್ನು ತೆಗೆದು ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ದೋಷಗಳು ಉಂಟಾಗಿರುತ್ತೆ. ಆದರೆ ಅಕ್ಷತರಿಗೆಯ ದಿವಸ ಮತ್ತು ವಿಜಯದಶಮಿಯ ದಿವಸ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಫಲ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸರ್ವವಿಧಿತವಾಗಿರುವಂತಹ ವಿಷಯ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಒಂದನೆಯದು, ಈ ದಿನ ಕೂಡ ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿರುವಂತಹ ದಿನ. ಈ ದಿನದಲ್ಲಿ ನಾವು ಶ್ರೀ ಸೂಕ್ತ ಹೋಮ ಅಂಥೇಳಿ ಆದರೆ ಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂಥದ್ದು, ಸರಸ್ವತಿ ಹೋಮ ಅಂಥೇಳಿ ಆದರೆ ಸರಸ್ವತಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂಥದ್ದು, ದುರ್ಗಾ ಹೋಮ ದುರ್ಗಾದೇವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೇ ಲಕ್ಷ್ಮೀ, ಸರಸ್ವತಿ ಮತ್ತು ಕಾಳಿ ಈ ಒಂದು ಸ್ವರೂಪವನ್ನೇ ನಾವು ದುರ್ಗಾದೇವಿ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಆ ಒಂದು ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂತಹ ಒಂದು ಹೋಮವನ್ನು ನಾವಿವತ್ತು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಅಮ್ಮನವರ ಅನುಗ್ರಹ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಅವಶ್ಯಕವಾಗಿರುವಂತಹ ವಿಷಯ. ಅಮ್ಮನವರ ಒಂದು ಅನುಗ್ರಹ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದಿದ್ದರೆ ಎಂಥ ಒಂದು ಕಷ್ಟವಾದಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಅತ್ಯಂತ ಸುಲಭವಾಗಿ ಎದುರಿಸ್ಬೋದು. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಕಷ್ಟಗಳು ಬಂದಂತಹ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಲೋಕದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಏನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ತುಂಬ ಓದಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಏನನ್ನು ಓದಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಾವು ಯಾವ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಓದಿದ್ದೀವಿ. ಹೇಗೆ ಹಣವನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಓದಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ನಾವು ಹೇಗೆ ಬದುಕಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ವಿಚಾರನ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಹೇಳ್ಕೊಡೋದು ಇಲ್ಲ, ಅದನ್ನು ಯಾರು ಕೂಡ ಓದೋದಕ್ಕೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಕಷ್ಟಗಳು ಬಂದವಾಗ ಅದನ್ನು ಎದುರಿಸೋದಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಶಕ್ತಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅವನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಂದು ಕ್ಷೋಭೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಉಂಟಾಗುತ್ತೆ. ಮುಂದೆ ದಿಕ್ಕೆ ಕಾಣೋದಿಲ್ಲ. ಎಷ್ಟೋ ಸಾಧನೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಆದರೆ ಒಂದು ಕಷ್ಟವಾದಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಅಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಯಾರಾದರೂ ಒಬ್ಬರು ಸಹಾಯ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ಇದ್ದರೆ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಅದು ಭಗವಂತ ಮಾತ್ರ, ಅದು ಅಮ್ಮನವರು ಮಾತ್ರ.
ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬ್ರಹ್ಮಾದೀನಪಿ ಕಿಂಕರೀಕೃತೆ आपदि किंकरणीयं स्मरणीयं चरणयुगलम अंबायाः तत्स्मरणं किंकुरुते ब्रह्मादीनपि किंकरीकुरुते ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳಿರುವಂಥದ್ದು. ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಆಪತ್ತು ಬಂದವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೇಳ್ತಾರೆ. ಯಾವಾಗ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಜ್ಯೋತಿಷ್ಯ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಬಂದಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಯಾರು ಕೂಡ ನಾನು ಸುಖವಾಗಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಯಾಕೆ ಸುಖವಾಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಕೂಡ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿಲ್ಲ. ಆದರೆ ಎಲ್ಲ ಕೇಳುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನನಗೆ ಕಷ್ಟ ಬಂದಿದೆ. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಯಾವಾಗ ಕಷ್ಟ ಬರುತ್ತೋ ಅವಾಗ ಮಾತ್ರ ಅವನಿಗೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ದಿಕ್ಕು ತೋಚೋದಿಲ್ಲ. ಆವಾಗ ನನಗೆ ಏನೋ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅನಿಸುತ್ತೆ. ಸುಖ ಬಂದವಾಗ ಮನುಷ್ಯ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ, ಇದೆಲ್ಲ ನಾನು ಮಾಡಿದ್ದೇ ಕಾರಣ, ಅಂದರೆ ನಾನೇನೋ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ಫಲ ಸಿಗ್ತಿದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಭಾವನೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ದುಃಖ ಬಂದವಾಗ ಮಾತ್ರ ಇದಕ್ಕೆ ಏನು ಕಾರಣ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಒಂದು ಚಿಂತೆ ಉಂಟಾಗುತ್ತೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ದಿಕ್ಕು ಕಾಣೋದಿಲ್ಲ, ಮುಂದೆ ಏನು ಮಾಡುವಂಥದ್ದು ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ವಿಚಾರ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಆಪದಿ ಕಿಂಕರಣೀಯಂ, ಆಪತ್ತು ಉಂಟಾದವಾಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಸ್ಮರಣೀಯಂ ಚರಣಯುಗಲ ಮಂಗಾಯ, ಅಮ್ಮನವರ ಪಾದದ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಆಯಿತು, ಅಮ್ಮನವರ ಪಾದದ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದರಿಂದ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಉಂಟಾಗುತ್ತೆ? ತತ್ಸ್ಮರಣಂ ಕಿಂಕುರುತೆ, ಅದನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಉಂಟಾಗುತ್ತೆ? ಬ್ರಹ್ಮಾದೀನಪಿ ಕಿಂಕರೀಕೃತೆ, ಬ್ರಹ್ಮನನ್ನೇ ಅವನ ಸೇವಕನನ್ನಾಗಿ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳಿರುವಂಥದ್ದು. ಅಂದರೆ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ಅವನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ದಾಟಿ ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಅಮ್ಮನವರ ಒಂದು ಸ್ಮರಣೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಅತ್ಯಂತ ಅವಶ್ಯಕವಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಹೃದಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಭವತೀಂ ಶರಣಂ ಗತ್ವಾ ಕೃತಾರ್ಥಾಸ್ಯು ಪುರಾತನಾಃ ಇತಿ ಸಂಚಿತ್ಯ ಮನಸಾ ತ್ವಾಮಹಂ ಶರಣಂ ವ್ರಜೇ ಅನಂತಾ ನಿತ್ಯ ಸುಖಿನಸ್ತ್ವದ್ಭಕ್ತಾಃ ತ್ವತ್ಪರಾಯಣಾಃ ಇತಿ ವೇದ ಪ್ರಮಾಣಾಧಿ ದೇವಿ ತ್ವಾಂ ಶರಣಂ ವ್ರಜೇ ಇತ್ಯಾದಿಯಾಗಿ ಹೇಳಿದರು. ಭವತೀಂ ಶರಣಂ ಗತ್ವಾ ಕೃತಾರ್ಥಾಸ್ಯು ಪುರಾತನಾಃ, ನಾವು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಊರಿಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಆದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮಗೆ ದಾರಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಆದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ? ಗೊತ್ತಿರೋರ ಹತ್ರ ಕೇಳ್ತೀವಿ, ಇದು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಕೇಳ್ತೀವಿ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಕಡೆ ಹೋಗಪ್ಪ ನೀನು, ಇದು ಇಲ್ಲಿಗೆ ಹೋದರೆ ನೀನು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಿದೆಯೋ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಅವ್ರು ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಭವತೀಂ ಶರಣಂಗತ್ವ ಕೃತಾರ್ಥಾಸ್ಯು ಪುರಾತನ, ನಮ್ಮ ಹಿಂದಿನವರಲ್ಲ, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ಅಜ್ಜ ಇತ್ಯಾದಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಹಿಂದಿನವರಲ್ಲ, ಅಮ್ಮನವರನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿ ಕೃತಾರ್ಥರಾಗಬೇಕು. ಭವತೀಂ ಶರಣಂಗತ್ವ ಕೃತಾರ್ಥಾಸ್ಯು ಪುರಾತನಾಃ ಇತಿ ಸಂಚಿತ್ಯ ಮನಸಾ ತ್ವಾಮಹಂ ಶರಣಂ ವ್ರಜೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಕೂಡ ನಿನ್ನನ್ನು ಆಶ್ರಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಒಂದು ಭಾವ. ಅಂದರೆ ಅಮ್ಮನವರನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿದಂತಹ ಎಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಕೂಡ ಕೃತಾರ್ಥರಾಗ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಹಿಂದಿನವರೆಲ್ಲ ಅದನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಾವು ಕೂಡ ಅದನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥದ್ದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. ಅನಂತ ನಿತ್ಯ ಸುಖಿನಸ್ತ್ವದ್ಭಕ್ತಾಸ್ತ್ವತ್ಪರಾಯಣಾಃ ಇತಿ ವೇದ ಪ್ರಮಾಣಾಧಿ ದೇವಿ ತ್ವಾಂ ಶರಣಂ ವ್ರಜೆ. ನಿನ್ನ ಭಕ್ತರು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸುಖಿಗಳೇ ಆಗಿರ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ದುಃಖ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಉಂಟಾಗುವುದಿಲ್ಲ. ಅಮ್ಮನವರ ಭಕ್ತರಿಗೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ದುಃಖ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಉಂಟಾಗುವುದಿಲ್ಲ. ಇತಿ ವೇದ ಪ್ರಮಾಣಾಧಿ, ಇದಕ್ಕೆ ವೇದವೇ ಪ್ರಮಾಣ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಕೂಡ ನಿನ್ನನ್ನು ಆಶ್ರಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಏನು ಭಾವನೆ, ಅಮ್ಮನವರನ್ನು ನಾವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಆಶ್ರಯಿಸಬೇಕು ಅಂದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಜೀನತೆ ಇದೆ. ಭಗವತ್ಪಾದಾಚಾರ್ಯರು ಕೂಡ ಇದನ್ನು ಕುಪುಸ್ತು ಜಾಯೇತ ಕುಚಿಲತಿ ಪುನಾದಾನ ಪೃಥಿವ್ಯಾಂ ಪುತ್ರಾಸ್ತೆ ಜನನಿ ಬಹವಃ ಸಂತಿ ಕೃತಿನಃ ಸರಳಃ. ಪೃಥಿವ್ಯಾಂ ಪುತ್ರಾಸ್ತೆ ಜನನಿ ಬಹವಃ ಸಂತಿ ಕೃತಿನಃ ಪರಂ ತೇಷಾಂ ಮಧ್ಯೆ ವಿರಲತರಲೋಯಂ ತವ ಸುತಃ ಮದೀಯೋಯಂ ತ್ಯಾಗಃ ಸಮುಚಿತಮಿದನ್ನೋ ತವ ಶಿವೇ ಕುಪುತ್ರೋ ಜಾಯೇತ ಕ್ವಚಿದಪಿ ಕುಮಾತಾ ನ ಭವತಿ ಇತ್ಯಾದಿಯಾಗಿ ಹೇಳಿರುವಂಥದ್ದಲ್ಲ. ಈ ಭಾವನೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರಬೇಕು. ಅಂದರೆ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ತುಂಬ ಜನ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ, ಅಮ್ಮನವರಿಗೆ ತುಂಬ ಜನ ಭಕ್ತರಿದ್ದಾರೆ, ಅವರೆಲ್ಲ ಕೃತಿನ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ತಿಳಿದವರು ಇದ್ದಾರೆ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದವರು ಇದ್ದಾರೆ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಶ್ರದ್ಧೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರೋರು ಇದ್ದಾರೆ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾಗೂ ಅಮ್ಮನವರಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋರು, ಅಷ್ಟು ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇರುವಂಥವ್ರು ತುಂಬ ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಅಷ್ಟು ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳು. ಪೃಥಿವ್ಯಾಂ ಪುತ್ರಾಸ್ತೆ ಬಹವಃ ಸಂತಿ ಕೃತಿನ, ತುಂಬ ಅಥವಾ ಸರಳ, ತುಂಬ ಜನ ಸರಿಯಾಗಿರುವಂಥವ್ರು ಇದ್ದಾರೆ.
ಪರಂತೇಷಾಂ ಮಧ್ಯೆ ವಿರಲ ತರಲೋಯನ್. ಅದ್ರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಾನೊಬ್ಬ ವಿಚಿತ್ರವಾದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ. ಅವರೆಲ್ಲ ಅಷ್ಟು ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ನಡ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಆ ರೀತಿಯಾಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ನಮ್ಗೆ ಅದು ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಸರಿಯಾಗಿ ಒಂದು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಇದು ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ನನಗೆ ಏನು ಕೂಡ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ. ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಪೂಜೆ ಮಾಡುವಂತಹ ವಿಧಿ ವಿಧಾನಗಳು ಕೂಡ ನನಗೆ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ. ಆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಪರಂತೇಷಾಂ ಮಧ್ಯ, ಅದೇ ಆ ರೀತಿಯಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ. ಆದರೆ ಏನು ಸರಳಾಹ ಪರಂತೇಷಾಂ ಮಧ್ಯೆ ಲೋಯಂತ ವಸುತಃ ಮದೀಯೋಯನ್ ತ್ಯಾಗ ಸಮ. ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಟಿರೋದು ಸರಿಯಾಗೇ ಇದೆ. ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ನಿನ್ನ ಕಡೆ ತಿರುಗೂ ನೋಡೋದು, ಅಮ್ಮನವ್ರ ಕಡೆ ತಿರುಗೂ ನೋಡೋದಿಲ್ಲ, ನಮಸ್ಕಾರನೂ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿಯಾದಂಥ ಸ್ವಭಾವ ಇರೋನು ನಾನು ಮಾಡಿರೋದು ಸರಿಯಾಗೇ ಇದೆ. ಮದೀಯೋಯನ್ ತ್ಯಾಗ ಸಮುಚಿತಂ ಇದನ್ನೋ ತವಶಿದೆ. ಆದರೆ ನೀನು ಮಾತ್ರ ಯಾವತ್ತೂ ನನ್ನ ಕೈ ಬಿಡಬಾರ್ದು. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಕುಪುತ್ರೋ ನ್ಯಾಯೇತ ಕ್ವಚಿದಪಿ ಕುಮಾತ ನ ಭವತಿ. ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟ ಕೆಟ್ಟ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಬಹುದು ನನ್ನಂಥದ್ದು, ಆದರೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಕೆಟ್ಟ ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳುವವರು ಇರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನನಗೆ ಒಂದು ಶ್ರದ್ಧೆಯ ಲೋಪ ಉಂಟಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ, ಭಕ್ತಿಯ ಲೋಪ ಉಂಟಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ, ಏನು ಮಾಡಿದ್ರೂ ಕೂಡ ಅದೆಲ್ಲ ನನಗೆ ಸರಿ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿ ಕೆಟ್ಟ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ, ಹಾಗಾಗಿ ನನ್ನಂಥವನು ಇರೋ ಸರಿ. ಆದರೆ ನೀನು ಮಾತ್ರ ಆ ರೀತಿ ಮಾಡುವಂಥ ತಪ್ಪು ಅಂತ. ಇದನ್ನೇ ಯಾವುದು ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಹೃದಯದಲ್ಲೂ ಇದನ್ನೇ ಹೇಳುವಾಗ ಇದನ್ನೇ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದು ಬರುತ್ತಲ್ಲ, ಯಾವುದು ಔಷಧಂ ವಿನ ಅದು ಜಲಂತೆಕ್ವ ಅದು ಜಲವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೇಗೆ ಮೀನು ಇತ್ಯಾದಿಗಳು ಬದುಕುವುದಿಲ್ವೋ ಹಾಗೆ ನಿನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾನು ಬದುಕುವುದಕ್ಕಾಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿದೆ. ಆದರೆ ಇದು ಏನು ಯಾವುದು ಔಷಧ ತಾತ್ಪರ್ಯ ಇಷ್ಟೇ. ಹೇಗೆ ಔಷಧಿಯ ವಿನ ರೋಗಕ್ಕೆ ಆಮಯ ಯಥಾಮಯ ಇತ್ಯಾದಿ ಆರಂಭ. ಒಟ್ಟಲ್ಲಿ ಅದು ತಾತ್ಪರ್ಯ ಇಷ್ಟೇ. ರೋಗಗಳು ಇದ್ದಾವೆ ಅಂಥೇಳಿ ಆದರೆ ಔಷಧಿಗೆ ಬೆಲೆ ಅಲ್ವಾ. ನಾವು ಯಾವುದಾದ್ರು ರೋಗ ಬಂದರೆ ಮಾತ್ರ ಔಷಧಿ ತಗೊಳ್ಳುವಂಥದ್ದು, ಅವಾಗ ಔಷಧಿಗೆ ಒಂದು ಬೆಲೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ರೋಗನೇ ಇಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಆದರೆ ಔಷಧಿಗೆ ಬೆಲೆನೇ ಇರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ನನ್ನಂಥವನು ಒಬ್ಬ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಆದರೆ ನಿನಗೆ ಬೆಲೆ ಅಂತ, ಅಂದರೆ ನಾನಿರೋದ್ರಿಂದ ಅವನವ್ರಿಗೆ ಬೆಲೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಿರೋದು. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಆದರೆ ನನ್ನಂಥವನು ಅತ್ಯಂತ ದೀನವಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ. ನನ್ನ ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ನೀನು ಅನುಕಂಪವನ್ನು ತೋರಿಸ್ಬಿಟ್ರೆ, ನನ್ನ ಮೇಲೆ ನೀನು ಅನುಕಂಪವನ್ನು ತೋರಿಸ್ಬಿಟ್ರೆ ಇನ್ನು ಉಳಿದವರೆಲ್ಲ ಅಮ್ಮನವರು ನನಗೂ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅನ್ಕೊಂತಾರೆ. ಯಾಕಂತೇಳಿ ನಾನು ತುಂಬ ಕೆಳಗಡೆ ಇರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ. ಇವನಿಗೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಆಗ್ಬಿಟ್ರೆ ಇನ್ನು ಉಳಿದವರು ನನಗೂ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಹುಟ್ಟಿರೋದೇ ಏನು ನಿನ್ನ ಒಂದು ದಯೆಯನ್ನು ತೋರಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ರೀತಿಯ ಒಟ್ಟಲ್ಲಿ ಅದು ತಾತ್ಪರ್ಯ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾವು ಅಮ್ಮನವರ ಒಂದು ಸೇವೆಯನ್ನು ಯಾವ ಭಾವನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಆ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಭಾವನೆ, ಅಷ್ಟು ಒಂದು ಏನು ಅಮ್ಮನವರ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ದೀನತೆ ಇರಬೇಕು, ನಮಗೆ ಆ ಒಂದು ಭಾವನೆ ಇರಬೇಕು. ಅಹಂಕಾರ ಇತ್ಯಾದಿಗಳು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಉಂಟಾಗಬಾರದು. ನಾವು ಆ ರೀತಿಯಾಗಿ ನಡ್ಕೊಂಡಂತಹ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಬರುತ್ತೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶಿವಶಕ್ತಿಯ ಯುಕ್ತೋ ಯದಿ ಭವತಿ ಶಕ್ತಃ ಪ್ರಭವಿತು. ಈಶ್ವರನೇ ಅಮ್ಮನವರಿದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಶಕ್ತಃ ಪ್ರಭವಿತು. ನಚೇ ದೇವಂ ದೇವಃ ನಖಲು ಕುಶಲಃ ಸ್ಪಂದಿತು ಮಪಿ. ಇದರಲ್ಲಿ ಅಲ್ಲಾಡೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಈಶ್ವರನಿಗೂ ಕೂಡ ಅಮ್ಮನವರಿದ್ದರೆ ಆ ಒಂದು ಇದನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡುವಂತಹ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿರುವಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಅಂತಹ ಅಮ್ಮನವರ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ವಿನಯ ಭಾವದಿಂದ ಇರಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಇದೊಂದು ತಾತ್ಪರ್ಯ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಆ ಒಂದು ಏನು ಅಮ್ಮನವರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂತಹ ಶ್ರೀ ಸೂಕ್ತ ಹೇಳು ಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂಥದ್ದು, ಹಣಕಾಸಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂತಹ ಏನೇ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನದಲ್ಲಿ ದುಡ್ಡೇ ಮುಖ್ಯ. ಆದರೆ ಮನುಷ್ಯ ಬದುಕೋದಕ್ಕೆ ದುಡ್ಡು ಬೇಕು, ಇದು ಸತ್ಯ. ಮನುಷ್ಯ ಬದುಕೋದಕ್ಕೆ ದುಡ್ಡು ಬೇಕು, ಆದರೆ ದುಡ್ಡಿಂದಲೇ ಎಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಅಲ್ಲ. ಇದು ಶಾಸ್ತ್ರಗಳು ಹೇಳಿರುವಂಥದ್ದು ಹೌದು, ನನ್ನ ಅನುಭವದಲ್ಲಿರುವಂಥ ವಿಚಾರಗಳು ಕೂಡ ಹೌದು. ಯಾಕೆಂತ ಹೇಳಿದರೆ ತುಂಬ ಜನ ದುಡ್ಡಿರೋರು ಕೂಡ ಎದುರುಗಡೆ ಬಂದು ಕುತ್ಕೊಂಡು ಅನೇಕ ವಿಧವಾದಂತಹ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ದುಡ್ಡು ಒಂದರಿಂದಲೇ ಬಗೆಹರಿಯುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಆದರೆ ಅವ್ರು ಯಾರು ಬರಲೇಬಾರ್ದಿತ್ತು, ಅವ್ರು ಯಾರಿಗೂ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇರಲೇಬಾರ್ದಿತ್ತು. ಹಾಗಂತೇಳಿ ದುಡ್ಡಿಲ್ಲದರೂ ಕೂಡ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಉಂಟಾಗುತ್ತೆ. ಅದು ಹೇಗೆ ಅಂದರೆ ಅದು ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟಿರಬೇಕು. ಅದು ಹೆಚ್ಚಾದರೂ ಕೂಡ ಸಮಸ್ಯೆ, ಅದು ಕಮ್ಮಿ ಆದರೂ ಕೂಡ ಸಮಸ್ಯೆ. ಹಾಗಾಗಿ ಏನು ಆ ಒಂದು ದುಡ್ಡಿನ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಇದೆ, ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ.
ಆದರೆ ಆ ಒಂದು ಏನು ಹಣದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅದನ್ನು ಈ ಶ್ರೀ ಸೂಕ್ತ ಇತ್ಯಾದಿಗಳ ಪಠನೆ ಅವುಗಳ ಒಂದು ಹೋಮ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಮಾಡೋದ್ರಿಂದಾಗಿ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಉತ್ತಮತೆ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಉಂಟಾಗುತ್ತೆ. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಏನು ಬೇಕು? ಮುಖ್ಯವಾಗಿ ಬುದ್ಧಿ ಬೇಕು. ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದೆ ಇದ್ದರೆ ಏನಿದೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ? ಹಾಗಾಗಿ ಈಗ ದುಡ್ಡು ಬಂತು, ಏನಾಯಿತು? ಅದನ್ನು ಹೇಗೆ ಉಪಯೋಗಿಸ್ಬೇಕು, ಯಾವುದಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸ್ಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನನಗೆ ಬುದ್ಧಿ ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಸರಸ್ವತಿ ಅನುಗ್ರಹ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಬೇಕು. ಮನುಷ್ಯ ಎಲ್ಲ ಸಮಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ತುಂಬ ಸ್ಮೂತಾಗಿದ್ದರೆ ಅಥವಾ ತುಂಬ ಮೃದುವಾಗಿದ್ದರೆ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. ಕೆಲವೊಂದು ಸಲ ಅವನು ಕೆಲವೊಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಅವನು ಎದುರಿಸುವಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಬೇಕು. ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ಧೈರ್ಯವಾಗಿ ನಿಂತು ಎದುರಿಸುವಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಬೇಕು. ಅದು ಎಲ್ಲಿಂದ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ದುರ್ಗಾದೇವಿಯಿಂದ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಈ 3 ಹೋಮಗಳನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ನೆರವೇರಿಸಿದ್ದೀವಿ. ಅಮ್ಮನವರ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹ ಎಲ್ಲ ಜನಗಳು, ಎಲ್ಲ ಆಸ್ತಿಕ ಜನಗಳ ಮೇಲೂ ಕೂಡ ಉಂಟಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದೇ ನಮ್ಮ ಒಂದು ಅಪೇಕ್ಷೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಯಾರ್ಯಾರು ಸೇವೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದಾರೋ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಏನು ಈ ಎಲ್ಲ ಒಂದು ವೇದ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿರುವಂತಹ ಏನು ಈ ವೇದ ವಿದ್ವಾಂಸರುಗಳು ಏನಿದ್ದಾರೋ ಅವರುಗಳ ಒಂದು ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಆಶೀರ್ವಾದ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಇದೆ. ಎಲ್ಲ ಜನಗಳ ಮೇಲೂ ಕೂಡ ಇದೆ. ಅದು ಅವರಿಗೆ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಫಲ ಸಿಗೋದಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗುತ್ತೆ. ಅದೊಂದು ವಿಚಾರ. ಹಾಗೆ ನೀವು ಸೇವೆ ಮಾಡಿಸಿದಂತಹ ಎಲ್ಲ ಜನಗಳಿಗೂ ಕೂಡ ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಅಮ್ಮನವರಿಗೆ ನೈವೇದ್ಯ ಮಾಡಿರುವಂತಹ ಕಲಸಕ್ಕರೆಯ ಪ್ರಸಾದ, ಜೊತೆಗೆ ಕುಂಕುಮ ಅರ್ಚನೆ ಮಾಡಿರುವಂತಹ ಕುಂಕುಮದ ಪ್ರಸಾದ, ಹೋಮದ ಭಸ್ಮ, ಅರ್ಚನೆ ಮಾಡಿರುವಂತಹ ಹೂವಿನ ಪ್ರಸಾದ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಕಳುಹಿಸಿಕೊಡುವಂತಹ ವ್ಯವಸ್ಥೆಯೂ ಇರುತ್ತೆ. ನಿಮ್ಮ ಒಂದು ಕುಟುಂಬ ಎಲ್ಲ ವಿಚಾರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಯಶಸ್ವಿ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಒಂದು ಹಾರೈಕೆ. ತಥಾಸ್ತು. ದ್ರವಿಣೋದಾತ್ ದ್ರವಿಣಸತ್ವರಸ್ಯ ದ್ರವಿಣೋದಾತ್ ಸಕಲಸ್ಯ ಪ್ರಯಂ ಸತ ದ್ರವಿಣೋದಾತ್